तुला आईची भीती वाटते? नाही ग, मला प्राचार्य मॅडमची काळजी वाटते. इथे प्राचार्य कोण आहेत? मी आहे. तुम्ही बसा बसा. मी दमयंती पाटील, वैजूची आई. बसा. नमस्कार. नमस्कार. प्रकृती कशी आहे? कुणाची? अहो तुमची. आता मला काय दाढ भरली? माफ करा, तुम्हाला तडकाफडकी बोलावून घेतलं मी. मुद्द्याचं बोला, ताकाला जाऊन भांड लपवू नका. बोला, माझ्या वैजूवर काय आरोप आहेत? अहो तेच तर सांगायला आम्ही तुम्हाला बोलावले. तेच ऐकायला 200 किलोमीटरवरनं मी इथं आलीये. बोला. तुमची मुलगी वैजयंती हाताबाहेर चालली आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? कुणाच्या? आमच्या. मग त्याची कल्पना मला कशी असणार? नाही का बाई? हॉस्टेलवर बेशिस्त वागणं, मैत्रिणींचे वाढदिवस साजरे करून हॉस्टेलची वीज जाळणं. वैजू, ए वैजय, ये 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 ये. काय आई? नमस्ते मॅडम. कुणाचा वाढदिवस होता का? मयूचा. कधी? हा, केव्हा? माझ्या मेलीच्या लक्षातच नाही राहिलं. कालिंदीचा आणि तिचा एकाच दिवशी नसतो का? अगं मग मला आठवण नाही का करून द्यायची? तू तिला काही दिलंस की नाही, की तिच्याकडनं सगळं उकळायचं? काही नाही, हॉस्टेलला फक्त लाइटिंग केलं होतं. वा, बघा. झकास. अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत. हा, हल्ली अशी दोस्ती दुर्मिळच. आपण म्हणून काय अख्ख्या हॉस्टेलला लाइटिंग करायची? काय बिघडलं? मी म्हणते काय बिघडलं? गणेशोत्सवात लाइटिंग चालतं, नवरात्रात लाइटिंग चालतं, मग मैत्रीच्या उत्सवाला का चालू नये? ए वैजू, तू जागा बाहेर. होय. नमस्ते मॅडम. क्या हुआ? याला काय अर्थ आहे? मग उद्या उठसूट कुणी आपल्या मैत्रिणीचे वाढदिवस साजरे करून हॉस्टेलला लाइटिंग करेल आणि आमचं दिवाळा काढेल. शिवाय खोट्या वर्गण्या गोळा करून सिनेमाला जातात आणि वर्गात ऍबसेंट राहतात. हो हो हो. बाई, उगाच काहीतरी बोलून माझं डोकं भडकावू नका, सांगून ठेवते मी. अहो, स्वतःची बदनामी तुम्ही माझ्यापाशीच करता. हो. मुली वर्गात उपस्थित राहत नसतील ती चूक कुणाची? तुमची का त्यांची? तुमचा धाक नको कुणाचा? अहो, पदराला खार बांधून मुलीला इतक्या लांब शिकायला इथे पाठवतो, ते काय हे ऐकण्यासाठी? तिच्या दुप्पट वयाच्या तुम्ही मुली वर्ग सोडून जातातच कशा? अहो, तुम्ही गप्पा बसाओ. मला तुमच्याकडून उत्तर हवाय प्रिन्सिपल बाई, आत्ताच्या आत्ता. गायकाच्या मैफलीतनं श्रोते उठून गेले तर नालस्ती कुणाची होते? गायकाची. मग मी पण मुख्याध्यापिका आहे. अहो, शिक्षणासारखं पवित्र कार्य आपण हाती घेतलंय. कीर्तनकार जसे दाखले देत देत भाविकांना गुंगवून टाकतात, तसे दाखले देत देत आपण विद्यार्थ्यांना गुंगवून टाकलं पाहिजे. आपल्या वागण्यातून, नेसण्यातून, दिसण्यातून त्यांच्यापुढे आदर्श ठेवला पाहिजे. काय बाई, अहो तुम्ही जर असे ओठ रंगून आणि बिनबायांची पोलकी घालून कॉलेजात यायला लागलात तर पोरीनी लांडे फ्रॉक घातले म्हणून त्यांच्या नावानं बोंबलू नका. माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. माझी मुलगी असेल आगाऊ, आहेच, डांबरट असेल, आहेच, पण वाईट नाही. तेव्हा अशा फालतू कारणासाठी मला इथे बोलावून माझा वेळ वाया घालवू नका. हे माझं तिकीट. जाण्या येण्याचे 468 रुपये झालेत. तुमच्या अकाउंटंटला वाउचर करायला सांगा. आणि हो, 50च्याच नोटा दे म्हणावं, बऱ्या पडतात. नाही का हो वैजू?